बोरिवलीत मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते साईनाथ दुर्गेंचा दावा. सतर्क रहा, गाफील न राहण्याचं आवाहन. कल्याणमध्ये पॅनेल क्रमांक 9 मध्ये मतदानानंतर बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याची तक्रार. मनसेच्या उमेदवारानं केलेल्या तक्रारीनंतर मतदार संतप्त. कोल्हापूर आणि धुळ्यात मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड. ईव्हीएम मध्ये बिघाडाच्या घटनेमुळे मतदारांमध्ये गोंधळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. सर्व मतदारांनी मतदान करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क. राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. जोगेश्वरीतील मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचा आरोप. मतदारांची नावं गायब झाल्याच्या मुद्द्यावरून मतदारांनी व्यक्त केला संताप. कोणी यादव आहे, कोणी सिंग, ते आमच्या नावाचा घेत. मुंबईतील कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ. मतदारांची नावं आणि मतदान केंद्र बदलल्यानं मतदारांचा तुफान गोंधळ. तर पनवेलमध्येही भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम बंद पडल्यानं मतदारांमध्ये गोंधळ. मशीन बिघडल्यामुळे मतदारांची तारांबळ. तासभरापासून मतदार रांगेत उभे. आणि स्वतःचंच मतदान केंद्र बदलल्याचा थेट मंत्री गणेश नाईकांचा आरोप. कुणाच्या प्रभावानं मतदान केंद्र बदललं हे तपासण्याची मागणी. ही थेट दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. कुटुंबासह ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब देखील उपस्थित आहेत. या सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता ते प्रसार माध्यमांशी देखील बोलतील. लोकशाही बूम खाली कर, बूम खाली कर, खाली कर महानगर, बूम खाली कर. उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणाने मतदान केलेलं आहे. मी जिथे जिथे निवडणुका आहेत तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि या देशातली, राज्यातली, शहरातली लोकशाही जिवंत ठेवा. त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीचं मला वैषम्य वाटते की सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून, मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत. निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, इथली तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाही आहे. शाईसुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की बोटावरची शाई पुसली जाते. मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की 365 दिवस आता या तर 4 वर्ष, म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका, मुंबईची महापालिका निवडणुकी 9 वर्षांनी होते. मग 9 वर्ष जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता, आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये, हे दादागिरी किंवा ही भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात. हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा गोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे, नाहीतर निवडणूक आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे. आपल्याबरोबर थेट मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भूषण गगराणीजी, पहिला प्रश्न माझा असा आहे की काही मतदारांचं, नेत्यांचं असं म्हणणं आहे की बोटावर लावलेली जी शाई आहे ती सहजगत्या डेटॉलने पुसल्या जाते. यावरती आपलं काय म्हणणं आहे, काय उत्तर आहे आपलं? आमच्याकडं बऱ्याच राजकीय पक्षांकडून अशा स्वरूपाच्या तक्रारी आलेल्या आहेत.
शाही फिक्कट होती आहे, पूर्ण जाती आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी नाही आहेत, पण फिक्कट होती अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत आणि त्या तक्रारींवरती चौकशी करायचे आम्ही ताबडतोब आदेश दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर शाही लावत असताना आमचे जे तिथला पोलिंग स्टाफ आहे त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की अधिक काळजीपूर्वक लावावी आणि फक्त नखांवरती न लावता ती स्किनपर्यंत खालीपर्यंत गेली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. पण भूषण गगराणीजी, या सगळ्या याच्यातनं दुबार मतदान किंवा बोगस वोटिंग याची भीती जी ती व्यक्त केली जाते, मग काय करायचं असा देखील प्रश्न उपस्थित होतो. नाही, तो प्रश्न पूर्णपणे वेगळा आहे. आता शाहीपुरतं बोलायचं झालं तर तक्रारी आलेल्या आहेत, नाही असं नाही. काही ठिकाणून अशा स्वरूपाच्या तक्रारी आलेल्या आहेत. 1-2 लोकांनी मला व्हिडिओ देखील पाठवलेले आहेत. तर त्याची ताबडतोब तपासणी करण्यासाठी मी आमच्या लोकांना आत्ताच सूचना केलेल्या आहेत. पण अशा पद्धतीनं शाही पुसली जाती आहे असं काही आम्ही कुठेही सांगितलेलं नाही. बरं, पण मग जर हे होतंय तर त्याला त्वरित पर्याय काय, उपाय काय? जर करायचं ठरवलं तर याचा देखील एक ऍक्शन प्लॅन आपण विचार करून ठेवलेला असेल. जर शाही पूर्णपणे जात असेल तरच पर्यायाचा प्रश्न निर्माण होतो. पण पूर्णपणे शाही जाती आहे असं कुठेही अजून निदर्शनास आलेलं नाही. फिक्कट होतीये असं काही ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. गगराणी सर, गेल्या निवडणुकीपर्यंत दौतीतली शाही जी आहे ती वापरल्या जात होती, जी खालपर्यंत ओघळायची आणि जी खरं तर आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा पुसलीच जायची नाही. पण यंदा अचानक मार्करचा पर्याय का निवडण्यात आला असा देखील एक प्रश्न विचारला जातोय. शाहीचा वापर हा लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांकरता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांच्या ते पुरवठा करत असल्यामुळं त्या पद्धतीने केला जातो. महापालिका निवडणुकांमध्ये शाहीचा वापर यापूर्वी देखील करण्यात आलेला नव्हता. महापालिका निवडणुकीमध्ये मार्करचाच वापर केला जातो. यापूर्वीच देखील जी निवडणूक झाली होती ती मार्करनीच केलेली होती आणि या सर्व गोष्टींच्या सूचना आणि पुरवठा हा राज्य निवडणूक आयोगांकडनं केला जातो. आणि मी आता परत हे सांगितलं की शाहीचा वापर हा महापालिका निवडणुकांमध्ये केला गेला नव्हता. मतदारांकडून आपण जाणून घेऊया. म्हणा, काय 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 नेमकं झालेलं आहे? मी जेव्हा इथे आलो मला लॉरेन्स सांगितलं होतं, पण त्याच्यानंतर मला इथून डायरेक्ट सांगितलं सेंट फ्रान्सिस. तिथे आम्हाला उभं पण नाही केलं. मी जेव्हा इलेक्शन कमिशनचा जो ऑफिसर असतो तिथे त्यांना जेव्हा मी बोललो, रिक्वेस्ट केली की काहीतरी आम्हाला हेल्प करा, आम्हाला फक्त इकडे तिकडे पळवलं जातं. आणि आतमध्ये गेल्यावर जेव्हा चेक केलं वोटिंग बूथच्या बाहेर यादीत नाव भेटलं, पण आतल्या यादीमध्ये आमचे सगळे नावं फ्रॉडचे. मी आतली यादी आणली आहे, तुम्ही चेक करू शकता. सगळे कट करून नावं चेक हे केलेले आहे आणि आम्हाला काही नाही. इथून तिथून फक्त पळवत आहे. हा फक्त एक वोट नाही आहे आमच्या इथलचा. कमीत कमी 1,500 ते 2,000 वोटिंग आहे पाय आमची. 1,500 ते 2,000 सगळे तुम्ही पब्लिक बघू शकता. फक्त पळते आहे. काही जणांचे पाय नाहीत, कोणी अपाईज आहे, कोणी हे आहे सिरियस सिटीजन आहे. ते सगळे घरी ठेवून आलोय. आता सगळे वेगळी नाव आहे. तुम्ही चेक करू शकता. ना इलेक्शन कमिशन आम्हाला सपोर्ट करत, ना कोणी नाही. फक्त त्या ताई फक्त सपोर्टिंगला आम्हाला येत आहेत. खासदार आमदार की होईल म्हणजे आम्ही सकाळपासून इथे मरायचं. आम्हाला काही सरकारी नोकरी नाही की आमचा आजचा पगार गेला, आमच्या कामाच्या सुट्ट्या झाल्या, सगळं जाहीर झालं आणि आम्हाला काय फक्त लातात मारा आम्हाला फक्त. आणि आमचा एकाचा मुद्दा नाही, जो येतो तो हेच आहे. वाटलास तर तुम्ही आतमध्ये रेकॉर्डिंग आणि मीडियाला जाऊ देत नाही, तर आतमध्ये तुम्ही जर गेले तर हर पब्लिक तिथे परेशान आहे. नक्की आपण तिकडे निवडणुकीचे काही हे अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या गोष्टीची बातचीत केली. आम्हाला सरळ बोलतात की कलेक्टर ऑफिस कडे जा. मी तिथे गेलो, पण आज कलेक्टर ऑफिसच्या इथे मी गाडी घेऊन गेलो. मला आतमध्ये एंट्री दिली नाही. बोलतो की तिथे जा, इलेक्शन ऑफिसर आहेत ते. आता तो मला इथे भेटला पण नाही, पळून गेला इथून. मतदानाच्या एक दिवस आधी एक स्लिप मिळते, ती स्लिप तुमच्या चेक करा. काय लोकांना भेटले पण. आणि याच्या जागी मेल आहे. ही कोण आहे? जेंट्स आहे. सॉरी, ही मेल आहे. फिमेल आहे. फिमेलच्या जागी जेंट्सचं नाव आहे. आतमध्ये वोटिंग जिथे करतो आपण तिथे मशीनच्या जागी जिथे वोट देतो तिथल्या यादीमध्ये आमचं नाव मॅच नाही होत. बोलतो हे नाही, हे इथे मेलची जागा आहे, तुमची जागा नाही. म्हणजे आम्ही मराठीत माणूस का मारायचा? आणि आम्हाला तिथून पण बाई आज वोटिंग बूथ आतमध्ये जाऊन बघा, रिकामा पलटाय फक्त. आता तिथे वोट कोण टाकतंय हे कोण बघणार आहे? ना कॅमेरे आहेत, ना काय आहे, ना मोबाईल अलाउड आहे.
नक्की आपल्यासोबत काही भगवे गार्ड जे इकडे आहेत, जे मनसेचे भगवे रंगाचा हे टी शर्ट घालून ते जे गार्ड बनलेले आहेत, उमेदवारीचा दुबार होऊ नये, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. काय सांगणार, तुम्ही स्वतः इकडे आलेला आहात, या पूर्ण घटनाची तुम्ही काय माहिती आहे की आज आपण 10 दिवसाचे जे का आपण प्रचार वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. प्रभाग क्रमांक 8 मध्ये हा साईनाथ नगरचा एरिया आहे. जुन्नरकर साहेब एक मिनिट या. साईनाथ नगरचा हा एरिया आहे. ही स्लिप आलेली आहे त्यांच्या घरी. त्याच्यामध्ये मतदान केंद्र आहे 49 सेंट लॉरेन्स हायस्कूल. पण हेच जर तुम्ही आता बघायला गेलात ना तर ऍक्च्युअल मध्ये हे आहे SC इंटरनॅशनल हायस्कूल. अख्खाच्या अख्खा मतदार एरिया जो आहे आमचा मतदार चोरीला गेलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी समजत नाहीयेत. आतापर्यंत आम्ही ईव्हीएम मशीनवर फोकस करत होतो, आम्ही अधिकाऱ्यांवर आम्ही फोकस करत होतो. पण आता जर बघायला गेलं ना आमचा मतदार अख्ख्याच्या अख्खा यादीतनं गायब आहे. अख्खी यादी प्रभाग क्रमांक 8 मधून प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिफ्ट केलेली आहे. मी जर रेल्वे इंजिनसाठी जर प्रचार केलेला आहे, माझा मतदार जर रेल्वे इंजिनला जर मतदान करणार आहे किंवा इतर कुठल्या ज्या गोष्टीला मतदान करणार आहे, रेल्वे इंजिनच त्याच्या मतदान केंद्रातनं गायब आहे. तो जाऊन मतदान करणार कोणाला? म्हणजे सरकार, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यावर इतकं घाबरलं की डायरेक्ट अख्खा मतदारच चोरला. अख्खा मतदार चोरला तुम्ही. थोडा तरी लाजा बाळगा. या गोष्टी आता मला सांगा, ही सकाळी 7 वाजल्यापासून ही सगळी लोक आलेली आहेत. प्रत्येक जण नोकरदार आहे, प्रत्येक जण आपले कामधंदे सोडून आलेला आहे. इथे प्रत्येक कामधंदा सोडून आल्यानंतर इथे 2-2, 3-3 तास घालवून सुद्धा इकडचे निवडणूक अधिकारी सांगतात आम्हाला माहिती नाही. वरच्यांना विचारा, कोणाला विचारायचं? सेंट लॉरेन्स हायस्कूलचा मतदान केंद्र जातो भीमानगरमध्ये, भीमानगरचा जातो सोडावाला लेनमध्ये, सोडावाला लेनचा जातो रोकडिया लेनमध्ये. हेच फेरफटका घालायचा आणि जिथे ठाकरेंना मतदान करायचं ज्याला, तो माणूस कंटाळणार, मराठी माणूस कंटाळणार आणि परत घरी जाणार. हे करण्यासाठी म्हणून अख्खं मतदान केंद्रच गायब. म्हणजे मतदानाची जी यादी आहे ती यादी दुसऱ्या बूथला गेलेला असं म्हणणं आहे? हो सर, मी तुम्हाला सांगू ना, आता ही आता मतदान केंद्राची यादी आहे बरोबर. ही साईनाथ नगरची यादी आहे. हा अख्खा मतदान केंद्र, ह्याच्यावर जर 1000 मतदान आहे, 1000 मतदान जर याच्यावरती आहे तर हा 1000 मतदान करतो सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये बरोबर आहे. लोक घरातनं निघतात, सेंट लॉरेन्स हायस्कूलला येतात, 2 तास लाईनमध्ये उभे राहतात. 2 तास लाईनमधून उभे राहिल्यानंतर जेव्हा ते आतमध्ये जातात त्यांना सांगतात हे तुमचं मतदान केंद्र नाही. माणूस परत खाली येतो, परत दुसऱ्या पोलिंग बूथवर जातो, परत तिकडे चेक करतो, तिकडे दुसरं सेंटर येतं, तिकडे परत जाणार, तिकडे गेल्यानंतर पण हेच मिळतं, तुमचं हे सेंटर नाही, तुमचं दुसरीकडे सेंटर आहे. या जे नावं दिलेली आहे त्याच्यात दिलेली आहे ते त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये गेल्यावर की ते कुठलं पुरुषाचं नाव दाखवलं जात आहे. पुरुषाचं नाव दाखवलं जात आहे. आपण पाहिलं तर हे जे मतदान जी ही स्लिप आहे, या स्लिप मध्ये त्या मतदाराचं नाव आहे, जो मतदान करतोय तर त्याचं नाव आहे. पण मतदान करण्यासाठी जर आतमध्ये गेल्यावर त्यांना कळतं की बाबा यावर जी स्लिप मध्ये जे नावं दिलेली आहे ती नावच नाही, त्या ठिकाणी पुरुषाचं नाव येतंय. तर त्यांना असं म्हणणं आहे की नाही, हे पुरुषाचं नाव आहे, हे महिलाचं नाही आहे, तर तुम्ही मतदान करू शकत नाही. तर मतदार नाराज होऊन स्वतः मतदान केंद्रामधून बाहेर पडतात, त्यांची नाराजगी व्यक्त करतात. निवडणूक अधिकाऱ्यांना ते आपले नाराजगी काय ते सांगतात आणि त्याच सगळ्या गोष्टी हे निवडणूक आयोगाला सांगून निवडणूक आयोगाकडे काही उत्तर नसतं असं मतदारांचं म्हणणं आहे. आपण पुन्हा त्यांच्याकडे